स्वागत। नागपूरमधून एक मोठी बातमी येते। नागपूरच्या प्रतापनगर भागातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी झाडाझडती घेतली आहे। अनियमित पद्धतीने इथे रजिस्ट्री केली जात असल्याचा आरोप होत होता आणि त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तिथे दाखल झालेत आणि त्यांनी या कार्यालयाची झाडाझडती घालायला सुरुवात केली आहे। ही दृश्य आपण बघतोय। अनियमित पद्धतीने इथे रजिस्ट्री केली जात असल्याचा आरोप होतोय आणि या संदर्भात माहिती कळताच स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूर शहर क्रमांक 4 सह दुय्यम निबंधक कार्यालय इथे धाड टाकलेले आपण बघू शकतो की ते इथे येऊन इथले जे अधिकारी आहे अतुल कपले यांचे कागदपत्र तपासा। आज ज्या रजिस्ट्र्या लागल्या जात आहे त्या रजिस्ट्र्यामध्ये कोणकोणते कागदपत्र जोडले जात आहे ते नीट आहे का नाही याची पाहणी करता याआधी देखील सावनेर इथे जे नोंदणी कार्यालय झालं तिथे देखील अशा प्रकारे आपल्याला तपासायचे। हे बघा पैसे कुठनं आले हे पाहायला मिळत आहे। खरं तर अत्यंत धक्कादायक असा प्रकार आहे की या कार्यालयाच्या या ठिकाणी पैसे सापडलेले आहे, त्यामुळे अत्यंत धक्कादायक असा संपूर्ण प्रकार आहे। जर का बघितलं तर त्यांच्या अतुल कपले यांच्या ड्रॉवरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे सापडलेले आहे। ते त्यांना विचारत आहे की हे पैसे कुठले। अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे। अतुल कपले सह दुय्यम निबंधक हे नागपूरच्या नोंदणी क्रमांक 4 इथलं हे सगळं। मी आज रजिस्टर ऑफिसमध्ये आलो आहे आणि नागपूरमध्ये मला तक्रारी होत्या की मोठ्या प्रमाणावर काही चुकीच्या रजिस्टर होतात आहे, काही ठिकाणी त्या ठिकाणी चुकीचे दस्त लावत आहेत, अशा तक्रारी माझ्याकडे प्राप्त होत्या। आज मी या कार्यालयात आलो आहे तर इथेही थोड्या अनियमितता दिसत आहे। आता आम्ही पूर्ण तपासतो आहे, पण ड्रायव्हर उघडायला सांगितलं, ड्रायव्हर लॉक होतं, इथे पैसे आढळले आहेत। पैसे काय विचारले आता मला अनेक सहाय्यक दुय्यम निबंधकांच्या तक्रारी आहे की पैसे घेतल्याशिवाय लागत नाही आणि त्या अर्जिनिसाच्या माध्यमातून पैसे घेतले जातात प्रत्येक रजिस्ट्रीच्या मागे। आता मला हे दिसत आहे पैसे घेतलेले आहे आणि पैसे इथे अजूनही त्यांना विचारलं तर एकदम स्पष्टता होणार सगळे व्यवहार ऑनलाईन होत असताना इथे पैसे कसे का? मला ह्या तक्रारी होत्या म्हणूनच मी या ठिकाणी आलो आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 5-5 हजार 8-8 हजार रुपये एका रजिस्ट्रीकडनं हे घेण्यात येतात आहे, म्हणूनच मी या ठिकाणी आलो आहे। तरासे जे आमचे JDR आहे ते माझ्यासोबत आहे आणि एक एक गोष्ट आम्ही तपासतो आहे। अर्ध्या तासामध्ये संपूर्ण आम्ही हे चेक करू। मागच्या वेळी एक तक्रार अशी होती की इन्कम टॅक्सला रजिस्ट्री कळवल्या नाही, म्हणजे जे 30 लाखाच्या वरचे व्यवहार इन्कम टॅक्सला कळवावे लागतात त्यासुद्धा कळवले गेले नाही। त्यामुळे एक मोठी अनियमितता नागपूरमध्ये झाली होती। आज मला हे कळलं आहे की मोठ्या प्रमाणावर पैशाचे व्यवहार चालू आहेत। 8,000-10,000 रुपये का रजिस्टर माग घेतात आहे, त्याचा तपासणी दिसत आहे मला की पैसे घेतले आहेत। महत्वाची गोष्ट की इतक्या मोठ्या प्रमाणात नेहमीच्या तक्रारी आहे। कारवाई जर पैसे त्यांचे खासगी नसेल घेतलेले असेल तर कारवाई काय होऊ शकते किंवा त्यांचे खासगी पैसे याच्या ड्रॉवरमध्ये जरी ठेवलेले असेल त्याचा तपास पोलीस करतील आणि पोलिसांना मी इथं बोलवणार आहे आणि चेक करणार आहे की हे पैसे कुठले। सावनेरलाही रेट मारली होती तेव्हा देखील अशा प्रकारे प्रकार पुढे आले। सातत्याने सुरू या संदर्भात काही उपाययोजना आणि नवीन धोरण लावणार आहे का? आम्ही सर्व ऑनलाईन केला आहे, पण ऑनलाईन केल्यावर इथे काही एजंट आहेत। एजंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी हा पैसा घेण्यात येतो, त्याचा मला माहिती मिळाली होती, म्हणूनच मी आज ऑफिसमध्ये आलो आहे आणि मी आता पोलिसांनाही बोलणार आहे। या पैशाबद्दल पोलीस चेक करतील आणि पोलीस याचा निर्णय करतील। धडक कारवाईमुळे महाराष्ट्रातले सहाय्यक दुय्यम निबंधक आहेत त्यांना वचक बसेल त्यांच्यावर असं वाटतंय का? कारण की या सरप्राईजिंग कारवाई आहे। ते वचक बसण्यापेक्षा सुधारलं पाहिजे। जर आमचं सरकार पारदर्शी, गतिमान आणि लोकाभिमुख सरकार म्हणून आम्ही काम करतो तेव्हा मात्र अशी अपेक्षा कुठल्याही सब रजिस्ट्रारकडनं नाही आहे, JDR कडनं नाही, आमच्या डेप्युटी IGR कडनं नाही आहे। त्यामुळं आम्ही याच्यावर कडक कारवाई करू आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कुठेही मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो महाराष्ट्राच्या जनतेला की रजिस्टर कार्यालयात जाताना एकही पैसा द्यायची गरज नाही आहे, ऑनलाईन आहे, कोणीही कुठं देऊ नये। आता तर आपण 1 डिस्ट्रिक्ट 1 रजिस्ट्रेशन केलं आहे। कुठल्याही सब रजिस्टर ऑफिसमधून कुठलंही रजिस्ट्रेशन होऊ शकतं, जिल्ह्यातली कुठलीही रजिस्ट्री कुठल्या ऑफिसमध्ये होतं। त्यामुळे या पद्धतीचे जे व्यवहार करणारे लोक आहेत यांना कडक कारवाई झाली पाहिजे। मी पोलिसांना आता बोलवतो आहे, त्यांना ह्या पैशाची तपास करायला लावतो आहे आणि जे काही त्यात आढळलं
तर त्या ठिकाणी आपल्याला मी ब्रीफ करतो. धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे या संपूर्ण घडामोडीला घेऊन, काही संपूर्ण राज्यामध्ये हा असा प्रकार आहे. धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत. असा निर्णय घेतला आहे की ऑनलाईन केला आहे सारं काही, त्यामध्ये कुठलाही प्रकारचा ऑफलाईन नाही आहे. एक काळ होता तो ऑफलाईनचा, आता ऑनलाईन आहे. तरीसुद्धा एक एजंट ठेवून या ठिकाणी भ्रष्टाचाराचा अड्डा करण्याचे काही लोक प्रयत्न करत आहे आणि शासनाला हे मान्य नाही आहे. आणि ही मला बाब कळाली होती की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे मी या ठिकाणी आलो आहे. आज संपूर्ण तपासून मी तुम्हाला एक तासानंतर भविष्यातही तुम्ही अशाच प्रकारे सरप्राइझिंग रेड महाराष्ट्रातल्या इतर कार्यालयांमध्ये मारणार मी आहात? अमरावतीमध्ये परवा मागच्या महिन्यात जाऊन आलो. आज मागच्या सावनेरला आलो, आज इथे आलो. आणि महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यात मला अशा तक्रारी येतील त्या जिल्ह्यात मी जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर अशा तक्रारी आहे की आत्ता कमी पैसे म्हणजे जास्त पैसे सांगायचे, कमी करायचे आणि मग त्यात मधले डिलिंग करायचे, असं खूप तक्रारी आहे माझ्याकडे. तक्रारीच्या आधारावरच या ठिकाणी मी आलो आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की असे या ठिकाणी भ्रष्टाचार करणारे यांना आम्ही सोडणार नाही. सर, हे एजंट पण जबाबदार आहे, कारण की एजंट शिवाय डायरेक्ट जे बायर आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्टच नाही करत. एजंट शिवाय काम तेच आता पोलीस त्यांना पकडतील. आता यांनी कोणाकोणाला पैसे दिले, हे कोणी पैसे दिले हे आमचे पोलीस तपासतील, त्या एजंटलाही ताब्यात घेतील. फोटोशॉपही करून काही रजिस्टर आणले जातात. मोठ्या प्रमाणात असं होत आहे. म्हणून आता आपण याच्यामध्ये ॲडव्हान्सेस आणतो आहे. उद्या परवा आमचं ग्लोबल लेवलचं टेंडर निघतं आहे की यानंतर कुठेही मानव हस्तक्षेप राहणार नाही आणि चुकीच्या पद्धतीने होणार नाही, असं आम्ही या ठिकाणी करतोय. होत आहे. त्यामुळे हे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. आता खरबीमध्ये आता आम्ही चेक करतोय की किती त्या ठिकाणी रजिस्टर झाले आहेत. तर या ठिकाणी एक मात्र खरं आहे की अनधिकृत पद्धतीने काही गोष्टी चालू आहे. सरसकटच नाही आहे, पण याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती करू. ते सांगतील का ते पैसे कुठून आले होते, काय सांगा. महाराष्ट्र बघत आहे. ते मला वाटते त्यांना ते पोलिसांना सांगतील. पोलिसांना बोलवलंय, पोलिसांना सांगतील. तुम्ही आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करणार का, माहिती सांगणार का की यानंतर कुणी रजिस्टर ऑफिसमध्ये पैसे द्यायचे नाही, दिले तर तक्रार करायची? मी महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या माध्यमातून आव्हान करतो, कुणी जर रजिस्ट्रारने पैसे मागितले त्यांनी थेट माझ्या व्हॉट्सअपवर 9049404040 या नंबरवर जर मला कळवलं तर आम्ही कडक कारवाई करू. चंद्रशेखर बावनकुळे पोलिसांना बोलून त्यांनी आता धाड या ठिकाणी टाकलेली आहे खामला परिसरात. पोलिसांचे लोक आज अनेक ठिकाणी रजिस्टर येण्याचे आज खामला परिसरामध्ये मला तक्रारी होत्या या ऑफिसमधल्या की मोठ्या प्रमाणावर एजंट या ठिकाणी येतात आहे, खोट्या रजिस्टर लावतात आहे, काही तर नियमाय लावतात आहे आणि 8,000 रुपये 5,000 रुपये एका रजिस्ट्रीच्या मागे. तर दुय्यम निबंधक कार्यालयामधल्या या अधिकाऱ्यांवर काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.